नाही नाही चालली का काय वाव चालली का काय उन्हानं का बायको ताप देते हे नवरा काल जाऊ नको म्हणला बर का तर दिराना चल की भांडी दिराने बघा सगळी मस्त्र पाणी पाजली मग आता भाऊजीला मला न्यायचे म्हणले आता काय गोड बोलून जावं का नाही म्हणून बघा म्हणलं जा जा आधी नको म्हणलं हे काय फालतून मारू का एवढा खांडवा हे वैरण काढायचे काढून ठेवले बरं का केलं होतं का पनीर नाही ते दही होतं 2 दिवस झाडाला उतरून दिलं बघा आणि परत म्हणलं चल परत ते मावशी म्हणल्या पुन्हा बिले माग लागली परत आलो गेलो बघा नाही नाही म्हणून केली परत एका मना वाटायचं ना गेली तर परवडली असती धुणं का एवढं धुतलंय ह्याच्या आधी एवढं धुणं धुवून वाळून घरात ठेवलेली आणि एवढी पाठी गच्च कालची भांडी होती कापड होती त्या दिदीनं मोनीनं धुला घेतली सकाळची आणि आता बघा दिदा मोना धुत होती मोनाला म्हणलं धर कॅमेरा आणि दिदा मी धुतो चांगली ताट धु बरं का जावानं केला बघा स्वयंपाक असं गप शांत बस जावानं केला स्वयंपाक मी धुणं भांडी केलं ती म्हणते या घरात जाशील चक्कर येऊन म्हणलं जावं आता लय माया यायला लागली ताई माझा परदेशी काय बड्डे काय हा 17 तारीख आहे 17 आहे का 17 तारीख आहे का अगं बाय पोरीची 20 तारीख आली काय तिकडे जावा बघ आपल्या मोनाचा बर्थडे आहे पण बर्थडेच करायचा नाही एक झाड लावायचं आणि मी बाकीचा केक करणार आहे बाकीचा केक डॉक्टर मध्ये काय दृष्टी दिली ती म्हणजे तेव्हा मुलीला आम्ही घरात कोंडून ठेवले होते आणि मातीचा केक बनवला होता अरे मला हॅपी बर्थडे केलं जवळ आलाय माझा बर्थडे बर्थडे जवळ आला मला उद्या 18 19 बाळा का बरं आता काय पेपर आले काय तुला काय ताटात मी चोळगी एक पेपर चोळलं नाही टाकतो पांढरू मात एवढा मोठा टब भरून घेतलंय भांडी घासत म्हणलं माणसं कोण आला अचानक तर सगळं हे होतंय फरशा अजून काय झाले ते फरशा काय धुणं होत नाही माझ्या लय म्हणजे लय कटाळा आलाय मला तर वाटलं गिरी नसती परवडली असती म्हणजे मला आज एवढं नेट लागलं नसतं मला पण वाटलं जागत होती गाडीत मी चापील पण आंबरूस केलता बटाट्याच कालवण केलं परत कालवण अजून डाळीचं यांना केलं लय मस्त स्वयंपाकाचं एखाद्या माणसाला न्याट लागतं धुणं भांडी नाही धुतलं आणि परत आता टाळीनं धुतलं ना जेवण करून तर धुणंच होतं सकाळी मी झोपीतनं उठली आणि जा उठायच्या आधी माझं धुणं झालं 2 मसरात दुधा काढून ते उठून आंघोळ येऊन आले तेव्हा मग भांडी नाही की तेव्हा ते तो आंघोळ कर मी भांडी घासते नाही घासते झाडं खरं झाडूच तर भांडी झाली परत आंघोळ्या केल्या या 5 पोरासने किती 4 का 5 पोरासने आंघोळ्या घातल्या टकुरीला शॅम्पू फिंपू लावून जरा चोळून जरा पुरी खोटं बोलते का बोलते का खोटा बोलायचं नाही कॉपी करायची नाही आता कशी झालाय तवानी तुझा बर्थडे होता तू कशी लागतं बाळत होती माझ्या बर्थडेला कोण तर आलतं का आलो होती आलो होती की ग माझ्या बर्थडेला असं ते मना शांत बस तू म्हणाले मोरच तू विचार करते करायचंच नाही बर्थडे शांत बसायचं टकुरा तू दुखायला शांत बसा तेवढं बघा पुढं घाऊ म्हणते की बाजारात वरच इथं पोळ्याचं ताट करून बसायचं करून वाटून काय करायचं कॅन्सल झालं का काय अगं हे ना किती कॅन्सल झालं का काय शेंगदाण्याची पोळ्या करायच्या होत्या
खायला कॅन्सर. काम लय काम पडतं म्हणून. त्याला गुळ लागतो. किती आणला पाठी सारखं पुरी भांडी तू लागते रे म्हणून जरा तरी बरा आहे, नाहीतर भांड्याचं तर लई लागतं. झाली भांडी घासून लगी 5 मिनिटात भांडी झाली. मग काय मला लागले काय उशीर लागत नाही, पण लागायच्या आधी वाटतं कधी होईल कधी होईल कधी करील कधी कावा करील. ती उतरून ठेवते ती बसायचं. पाणी पिते एकदा आणि एक झोप खाती तवर किती मजरा पाणी पाहिजे. पत्रे ठेव दिदा दिदा पत्रे ठेव म्हणलं बाई. गुडा दिदा पाठी धरून निघ बाय ती वर. मी आणते मस्त जाग्याला. लय माझ्या जीवाला मार्ग काम आहे, पण बोलून दावत नाही ती, पण करावं लागतंय. मला वाटतं ही मरलेलं बरं. थोडा एक थांब जरा शान असेल त्या रेडकाच्या खाली. आज पाठी नाही गे बांधीची उचलून दोघी धरून नाही गे. गुडले पाठी धरला गुडले गुडी आण दीदी. गुडले पाठी धरला की बाई. परत मसरा आणू. गुडल्या पाठी धरला बाय मसरा आणू आपण. कालच ते खवळून ठेवली. दीदी की बाया होतंय पण करावं तर लागतंय. होतंय म्हणून कुणाला सांग कुणाला जरा तिच्याकडे भांडी सरके देऊ. पैसे ठेव की कुठल्या घरात जाऊ दे. कट्ट्यावर ठेवा परत नाही की चला बाईच्या मागचं काम जात नाही. गड्याचं गड्यान केलं बाईचं करायचं म्हणजे बसतो गडी. काय बाईला काय बाईचं बी करा काम गड्यांचं बी करा. तरी गडी म्हणते तर का करते काय देवा सुख नाही बाईच्या जीवाला.